नमस्कार फार्मासिस्ट मित्रांनो, मागच्या एक 4-5 दिवस मी महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याच भागामध्ये म्हणजे साधारणतः मुंबईपासून तर कोकण पट्ट्याचा पूर्ण भाग म्हणजे पेण, रायगड, अलिबाग, मुरुड तालुका, त्यानंतर तसंच कोकण पट्टा करत खाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा आणि पुणे असा मी पूर्ण महाराष्ट्र दौरा केला। याच्यामध्ये अनेक मी रिटेलरशी बोललो, त्याच्याचबरोबर मी अनेक होलसेलरशी सुद्धा बोललो। आता होलसेलरशी बोलताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अनुभवायला मिळाली की एका विशिष्ट संघटनेची एनओसी आणि संघटनेची म्हणण्यापेक्षा संघटनेच्या मालकांचं पत्र असल्याशिवाय मी मालकांचा हा शब्द जाणून बुजून वापरतोय, कारण संघटना ही सभासदांची असते आणि संघटनेमध्ये सभासदांचा शब्द महत्त्वाचा असतो। आज रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चालवताना माझ्या सभासदांचं काय म्हणणं आहे किंवा माझ्या सभासदांना काय पाहिजे, माझ्या सभासदांना कोणत्या सुविधा पाहिजेत किंवा कशा प्रकारे सभासदांचं भलं होईल याचा विचार मी प्रथम करतो। परंतु एका विशिष्ट संघटनेमध्ये मात्र एकाच व्यक्तीची हुकूमत चालते, एकाच व्यक्तीचा आदेश चालतो आणि इथे प्रकर्षाने जाणवलं की होलसेलर्सला जर कंपनीकडून डायरेक्ट माल पाहिजे असेल तर मालकांची परवानगी लागते, मालकांचं पत्र लागतं आणि मालकांचं पत्र घेण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमुक तमुक सगळं करत करत मालकांकडे जायचं आणि मग ते पत्र देणार, पण तेही दिलं जात नाही। म्हणजे वर्षानुवर्ष 20-20, 30-30 वर्ष जे लोक होलसेल्समध्ये त्यांना सुद्धा आज डायरेक्ट त्यांच्याकडे एजन्सीज नाही आहेत किंवा डायरेक्ट त्यांना माल दिला जात नाही आणि ही दहशत खूप मोठी आहे। आज माझा फार्मासिस्ट जसा रिटेल सेक्टरमध्ये आहे तसाच माझा फार्मासिस्ट हा होलसेल सेक्टरमध्ये सुद्धा आहे। प्रस्थापित 4-5 होलसेलर जर सोडले एखाद्या शहरामध्ये किंवा 10-20 पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा 20-25 होलसेलर सोडले तर बाकीचे जे 800 ते 1000 होलसेलर जे आहेत, होलसेल लायसन्स इश्यू केलेले आहेत एफडीने, हे काय आम्हाला बिस्किटं विकण्यासाठी दिलेत का? हे होलसेल लायसन्सेस आम्हाला कॉस्मेटिक विकण्यासाठी दिलेत का? आयुर्वेदिक विकण्यासाठी दिलेत का? सर्जिकल विकण्यासाठी दिलेत का? मग ड्रगचे होलसेल लायसन्स देताना आम्ही मात्र आमच्या होलसेलरने मात्र अंडरकटिंगमध्ये काम करायचं, म्हणजे या होलसेलरकडून माल घ्यायचा 8%, 9% मार्जिनवरती आणि 1% मार्जिनवरती बिझनेस करायचा। ही आमच्या होलसेलर बांधवांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवस्था आहे। म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये तर इतकी विदारक परिस्थिती की एकच होलसेलरकडे सगळे एजन्सी असतात, बाकी कोणी होलसेलरने काम करायचंच नाही। सेम परिस्थिती कोल्हापूर असेल, सांगली असेल, ठराविक 5-10 होलसेलरकडे डायरेक्ट लाईन असतात कंपन्यांच्या, कंपन्या फक्त त्यांनाच माल देतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त मात्र दुसरा कोणाला माल दिला जात नाही। बरं, हे कोण ठरवतं? तर हे C&FA ठरवतात। या C&FAकडे आपण जायचं, मग C&FA म्हणणार तुम्ही मालकांचं पत्र आणा तरच आम्ही देऊ, नाहीतर जमणार नाही, मी मालका शब्द मुद्दामून वापरतोय परत परत। मग आपण सगळे गुलामगिरीत आहोत का? आणि हे पाहिल्यानंतर जसं रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची आपण स्थापना केली, त्याच्यामध्ये रिटेलरला आपण स्थान दिलं, प्रथम स्थान दिलं, रिटेलरच्या हक्कासाठी आपण लढतोय। अनेक ठिकाणी आपण संघटनेतर्फे घेतली जाणारी पावती ही पूर्णपणे बंद केली आहे, शून्य केली आहे। म्हणजे आता नगर असेल किंवा पुणे असेल, नाशिक असेल किंवा सिंधुदुर्ग असेल, अशा ठिकाणी संघटनेची पावती नसली तरी सुद्धा माल मिळतो आणि हे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, आता पुण्यामध्ये सुद्धा त्याच्या बाबतीमधलं मी आंदोलन चालू केले, अनेक तक्रारी मी दाखल केलेल्या आहेत। त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल, त्यामध्ये दोषींना सजा होईल नाही होईल ते सगळं प्रशासन पाहिजे। तक्रारी तर मी दाखल केल्यातच, परंतु एनओसी हा जो प्रकार आहे याच्या बाबतीमध्ये कॉम्पिटिशन कमिशनरने मागे निकाल सुद्धा दिलेला आहे की कंपन्या अशा पद्धतीने कोणाला अडवू शकत नाही। तर माझ्या या सगळ्या होलसेलर बांधवांना, फार्मासिस्ट होलसेलर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। सगळ्यात आधी हे पहिलं समजून घ्या, जर कोणी नॉन फार्मासिस्ट असेल, तो होलसेलर असेल आणि तो जर म्हणत असेल की मला सुद्धा मदत करा, तर मला त्याच्याकडून काही आश्वासन पाहिजे फार्मासिस्टसाठी, तो काय करणार आणि मगच मी ती मदत करेल। पण फार्मासिस्ट जे होलसेलर असतील, ज्यांच्याकडे होलसेल लायसन्स आहेत आणि थोडीशी भांडवली कॅपॅसिटी आहे, त्या लोकांनी तातडीने पुढील 1 आठवड्यामध्ये जेवढ्या कंपन्या तुम्हाला वाटते की मला एवढ्या कंपन्या पाहिजेत, त्या कंपन्यांकडे सरळ सरळ तुमच्या लेटर हेडवरती ऑर्डर टाका, डीडी काढा आणि त्यांना डायरेक्टली ती ऑर्डर द्या। त्यांनी जर नकार दिला तर आपण त्यांची तातडीने तक्रार दाखल करू, प्रत्येक कंपनीची, हरकत नाही। आणि ह्या बाबतीमध्ये कायदा आपल्या बाजूने आहे हे समजून घ्या ना। कुठल्याही प्रकारची मेडिसिनची ऑर्डर कायद्याने नाकारता येत नाही। एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे तसं।
NPAच्या ऍक्टमध्ये सुद्धा लिहिलेले आहे, तुम्ही डिनाय करू शकत नाहीत मेडिसिन. त्यामुळे होलसेलरने डिमांड टाकल्यानंतर कंपनीला ते देणं भागच आहे. कंपनीचा असा काही नियम नसतो. आता आपल्याला लढा कशासाठी द्यायचा आहे, म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कोणाची NOC लागण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट कंपनीच्या डेपोकडे डिमांड लेटर द्या, थोडं द्या ना, 25,000 50,000च्या मालाचा DD काढून द्या. असं काही कंपनी रिस्ट्रिक्ट नाही करू शकत एवढ्याचाच माल घेतला पाहिजे. तुम्ही माल डायरेक्ट घ्यायला चालू करा. एक्सपायरी मॅनेजमेंटवरती आपण रिसर्च करत आहोत. एक्सपायरी कमीत कमी होत निघतील यासाठी रिटेलरच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. परंतु आता खरा लढा राहील की एक्सपायरी रिटर्न घेणे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. डिस्ट्रीब्युटरला अनेक ठिकाणी माल मिळतो कंपनीकडून डायरेक्ट, पण एक्सपायरी मागायला गेलं की नाही. मग तुम्ही एका विशिष्ट संघटनेचे NOC असेल तर मात्र एक्सपायरी देता आणि आमच्या इतर होलसेलरला मात्र एक्सपायरी देत नाही. याचा अर्थ काय होतो? म्हणजे त्यांच्यासाठी नियम वेगळा, यांच्यासाठी नियम वेगळा. का हे मेडिसिन विकत नाहीत, हे तुमचा सेल करत नाहीत? ते या सगळ्या होलसेलरनी ज्यांना ज्यांना एजन्सीज पाहिजे त्यांनी मेल करा, डिमांड नोट पाठवा, तुमचा कोड ओपन करून घ्या, माल मागवायला चालू करा. एक्सपायरीसाठी सुद्धा आपण कंपन्यांना आता पत्र व्यवहार करतोय. 1 महिन्याच्या आतमध्ये हे जे होलसेलर आहेत त्यांच्या एक्सपायरीज तुम्ही रिटर्न करायला चालू करा, नाही तर तुमच्या डेपो समोर सगळ्या एक्सपायरी आणून तिथे जाळूत. नसेल तर मग FDAच्या कार्यालयासमोर आंदोलन उभं करू. पण आता मात्र इथून पुढे हे सगळा जो अन्याय आहे, हे सगळी जी मोनोपॉली आहे, ही सगळी जी दहशत आहे, ही सगळी जी दादागिरी आहे ती आपल्याला संपवायची म्हणजे 100% संपवायची. कुणावरती डिपेंडन्सी नको आहे. मेडिसिन हा जनतेचा हक्क आहे, आरोग्य हा जनतेचा हक्क आहे आणि मेडिसिन हा आरोग्याचा पार्ट आहे. घटनेने दिलेला तो अधिकार आहे. तुम्ही असा कोणालाही या डिस्ट्रीब्युटरला माल देणार नाही, त्या डिस्ट्रीब्युटरला माल देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही नाकारू शकत नाही. आणि कोणताही डिस्ट्रीब्युटर आमच्या रिटेलरला माल द्यायला नाकारू शकत नाही. राहिल्या इतर सुविधा ज्या संघटना म्हणून तुम्ही झुंडशाहीच्या जोरावरती कंपन्यांचे मुंडके दाबून ज्या कंपन्यांकडून घेता, त्या सुविधा तुम्हाला आम्हाला द्याव्याच लागतील. कारण RCDA, रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, ही आता छोटी राहिलेली नाहीये. राज्यभरामध्ये मी आता ठरवलंय पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये RCDA स्थापन होईल. RCDAची स्थापना झाल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला ज्या जिल्ह्यांमध्ये आमची ताकद आहे, एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये, कंपन्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला विकायचं आहे आणि तुमची विक्री फक्त एंड युजर करतो, रिटेलर करतो. आणि जर आम्ही रिटेलरने निर्णय घेतला ना तर तुम्हाला कशी झुकू शकतो. पण RCDA ही हुकुमशाही संस्था नाही. RCDA ही धमक्या देऊन काम करणारी संस्था नाही. त्यामुळे जे कोणी होलसेलर RCDA सोबत जोडलेले असतील किंवा नसतीलही, ते कोणत्याही संघटनेकडे असू द्या, होलसेलर घाबरतात, मलाही माहिती आहे. होलसेलरही घाबरतात आणि रिटेलरही घाबरतात. ज्यांना भीती वाटत नाही, ज्यांना स्वतःचा बिझनेस महत्वाचा आहे, त्यांनी तातडीने सगळा पत्रव्यवहार कंपन्यांना करा. तुम्हाला जर कंपनी डायरेक्ट मिळाली नाही तर त्याला जबाबदार RCDA राहील. RCDAकडे त्याचं फक्त तुम्ही जो काय पत्रव्यवहार कराल तो पाठवून द्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हे करत असताना एक्सपायरी रिटर्नच्या बाबतीमध्ये आपण 2 केसेस आता फाईल करतोय 2 कंपन्यांवरती. एक लातूरची केस आहे की एक्सपायरी तुम्ही आयदर रिटर्न घ्या, नाहीतर मग लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा FDAच्या कार्यालयासमोर नेऊन आम्ही एक्सपायरी जाळू. USVचं मॅटर आहे एक. एक्सपायरी का रिटर्न घेत नाहीत आपणही बघूयात. एक्सपायरीची विल्हेवाट ही कंपनीने लावावी, कारण आम्ही होलसेलरकडे ती यंत्रणा नसते एक्सपायरीची विल्हेवाट लावण्याची. ती यंत्रणा कंपनीकडे असते. कंपनीने ते रिटर्न घ्याव्यात. आणि असा जर प्रोटोकॉल जर इतर ज्या काही संघटना आहेत त्यांच्या थ्रू आलेल्या लोकांसाठी एक प्रोटोकॉल आणि इतर लोकांसाठी एक प्रोटोकॉल, असं जर काही असेल तर त्याला कसं फोडून काढायचं हे RCDAला बरोबर माहिती आहे. इथून पुढे एकच नाव असेल, रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आणि रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन म्हणजेच RCDA. RCDAचा सभासद कुणी असो अगर नसो, पण जिथे फार्मसी फील्डमध्ये अन्याय होईल, जिथे हुकुमशाही चालवली जाईल, त्या ठिकाणी 100% आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोणताही होलसेलर असेल, तो जुना असू द्यात, नवा असू द्यात, घाबरू नका, समोर या, तुम्ही डिमांड नोट पाठवा. तुम्हाला जर डायरेक्ट माल दिला गेला नाही तर त्याला आपण कशा पद्धतीने लढा द्यायचा तो आपण आपल्या पद्धतीने नक्कीच देऊ. आम्ही कंपन्यांबरोबर पत्रव्यवहार करतोय की NOC ही सिस्टम संपली पाहिजे. एका संघटनेच्या मालकाने पत्र द्यायचं आणि तरच तुम्हाला माल मिळेल. मग त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक उलाढाली करायच्या, त्याच्यामध्ये पैसे घ्यायचे. अरे फार्मसी फील्डला थोडं तरी क्लीनपणे काम करू द्यात. एखाद्या रिटेलरने नवीन दुकान टाकलं की तुम्ही त्याच्या पावत्या मागणार, त्याच्यावरती दादागिरी करणार. आता MSPCचं इलेक्शन लागलंय, परिवर्तन पॅनल आपण दिलाय. परिवर्तन पॅनलशी जोडलेले जे रिटेलर आहेत
या रिटेलरला एफडीएच्या धमक्या दिल्या जातात, या रिटेलरला होलसेल माल बंद करण्याच्या धमक्या देतात. आम्ही तर RCDAचं दुकान प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू करणारच आहोत होलसेलचं. पण तोपर्यंत जर पुन्हा होलसेलरला जर जास्त मस्ती असेल आणि तो जर म्हणत असेल ना की तुम्ही त्या पॅनल बरोबर गेलात म्हणून आम्ही माल देणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देऊ, तर त्या होलसेलरनी लक्षात ठेवावं पुढचे दिवस आमचे आहेत. मग रिटेलर ठरवेल तुमचं काय करायचं. असे प्रयोग आम्ही केलेत सेंट्रलाइज होलसेलचे. तिथं जाऊन बघा काय अवस्था झाली होलसेलरची. आम्ही आधी त्यांना सांगत होतो तुम्ही सुधरा, पण सुधारले नाहीत. मग आज काय अवस्था झाली ते त्यांना तिथे जाऊन विचारा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की कुठल्याही रिटेलरला जर कुठल्याही अधिकाऱ्यामार्फत जर कोणी संघटनेने त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि जर हे खरोखर जर त्रास देण्याचाच प्रकार असेल हे जर आढळलं आणि त्याच्यामध्ये कुणीही अधिकारी असला आणि कुणीही होलसेलर असला आणि कुठल्याही संघटनेचा किती मोठा पदाधिकारी असला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. माझ्या रिटेलरला जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात खुनसीपणाने जर त्याच्यावरती कारवाईचा कुणी प्रयत्न केला, असं आपले एफडीएचे अधिकारी कधी करणार नाहीत की खुनसीपणाने याने अमुक एक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्या दुकानावरती धाड घातली, रेड घातली, असं काही होणार नाही. आणि तसं शासनाने सुद्धा आता आदेश काढलेले आहेत की जेवढी लिस्ट दिली आहे तेवढ्याच इन्स्पेक्शन करायचे. पण जर एखाद्या ठिकाणी जर खरोखर जर असा काही प्रकार उघडकीस आला तर माझी अधिकाऱ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणत्याही डिस्प्यूटमध्ये पडू नका, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही या इलेक्शनच्या फंदात सुद्धा पडू नका. ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, दहशतमुक्त निवडणूक झाली पाहिजे. जे बॅलेट पेपरचे वगैरे जे इश्यू आहेत संघटनांकडून एका विशिष्ट संघटनेकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत मेसेज गेलेले आहेत की प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षाने एवढे एवढे बॅलेट जमा करून आणायचे. तुम्ही पोस्टात हातच लावून दाखवा रे या वेळेला. हिंमत असेल तर पोस्टमनकडून गोळाच करून दाखवा. किती जुना असू द्यात, नवीन असू द्यात, किती पॉवरफुल लीडर असू द्या तुमच्या असोसिएशनचा. वेळ पडली तर कायदा सुद्धा हातात घेऊ एवढं लक्षात ठेवा. पण या वेळेला जर कोणी गडबड करण्याचा, इलिगल काम करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठल्याही प्रकारे बॅलेट जमा करण्याचा प्रयत्न केला तर हा इशारा समजा, ही धमकी समजा. तुम्हाला मात्र वाटेला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परिवर्तनचं वारं मी सगळीकडे फिरून आलो. सगळीकडे सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे, सगळीकडे फाटाफूट आहे आणि ती केवळ आणि केवळ ह्या हुकुमशाहीमुळे. आणि मला यातून काही स्वार्थ नाही, मला फक्त ही हुकुमशाही मोडून काढायची. जसं पावती सिस्टमच्या विरोधामध्ये मी मोठं आंदोलन आता उभं करतोय, तक्रारी दाखल केल्यात, कोर्टात सुद्धा मी जाणार आहे की ज्या लोकांनी जवळपास 24 डिस्ट्रीब्युटरनी मला माल देण्याचं नाकारलं त्या बाबतीमध्ये मी कोर्टात सुद्धा जाणार आहे. आणि त्याच पद्धतीने होलसेलरच्या बाबतीमध्ये होलसेलरच्या पाठीशी सुद्धा भक्कम राहून जर होलसेलरला कोणी माल देत नसेल, कुठली कंपनी माल देत नसेल तर तिथेही कोर्टाची लढाई लढण्यास मी तयार आहे. आता हे सगळं झुगारून द्या, हे सगळी दहशत दादागिरी झुगारून द्या. मी जर एक सामान्य फार्मासिस्ट जर उभा राहू शकतो यांच्या विरोधामध्ये आणि आजपर्यंत यांना माझं काही वाकडं करता आलं नाही, तीच परिस्थिती प्रत्येकाने उभं राहा, समोर या, बोलायला शिका. बोलला तर जगाल. पुढचा काळ जो आहे तो स्पर्धेचा काळ आहे. मोठ्या मोठ्या ऑनलाईन कंपन्या येत आहेत. ऑनलाईन कंपन्या आता होलसेल बिझनेसमध्ये सुद्धा घुसलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या समोर टिकायचं असेल तर आपल्याला एकी दाखवली पाहिजे. एकी म्हणजे संघटना नव्हे, त्या संघटनेची काय एकी आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. फक्त हुकुमशाही चालते, हा अध्यक्ष हुकुमशाही करतो, तो आमका हुकुमशाही करतो, तमका हुकुमशाही करतो आणि सर्वसामान्य सभासद मात्र मेला. आपल्याला तसं संघटन नकोय. आपल्याला असं संघटन हवंय की जे एकीने आवाज दिला तर ऑनलाईनला सुद्धा संपवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीचं संघटन पाहिजे. रिटेलरला तर आपण वरती आणतोच आहोत, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट रिटेलरसाठी एक सूचना देतो की त्याच्यावरती मी परत एक व्हिडिओ डिक्लेअर करेल. रिटेलरसाठी सगळ्यात महत्वाची मी सूचना देतो की आपल्याला 1 एप्रिलपासून आपल्या एक्सपायरी 0 करायच्यात आणि त्या 0 करण्यासाठी 1 एप्रिलच्या आतमध्ये म्हणजे 31 मार्चच्या आतमध्ये जेवढ्या तुमच्या एक्सपायरी आहेत त्या काढा, कुरिअर बनवा. त्या कुरिअरमध्ये एक लिस्ट टाका आणि ते कुरिअर तुमच्या डिस्ट्रीब्युटरच्या नावाने कुरिअर करून द्या आणि त्याची पोच घ्या. आपल्याला आता अशा पद्धतीने कायद्याच्या मार्गाने जायचं. कोणता डिस्ट्रीब्युटर एक्सपायरी घेत नाही बघू आपण. त्याने ती एक्सपायरी घ्यायची आहे आणि 1 एप्रिलच्या आतमध्ये त्याने जर आपल्या एक्सपायरी डेबिट क्रेडिट नोट केल्या तर आणि तरच त्याचे पेंडिंग पेमेंट द्यायचे. अन्यथा सरळ आपल्या हिशोबाने पेमेंट काढायचे एक्सपायरीचे आणि तेवढे पैसे कमी द्यायचे. 1 एप्रिलला आपल्याला 0 एक्सपायरी डे म्हणून साजरा करायचा आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी कामाला लागायचंय. सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. एक्सपायरी हा जर विषय संपला
तर होलसेलरची मनमानी हा सुद्धा विषय संपेल. आज होलसेलरच्या दारात आपण जातो, 2 कारणं आहेत, एक क्रेडिट आणि एक एक्सपायरी. तर आपल्याला क्रेडिटविषयी बोलायचं, एक्सपायरीविषयी बोलायचं, त्याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ डिक्लेअर करेन. आजच्या व्हिडिओचा सारांश एवढाच की होलसेलरने सुद्धा आता बंद केलं पाहिजे. होलसेलरने सुद्धा आता त्यांना कंपन्यांची मागणी करा. जर कुणाला कंपन्या देत नसतील तर आपण याच्याविषयीचं आंदोलन उभं करू. कुणाच्या एक्सपायरी होत नसतील डायरेक्ट तर त्याचंही आंदोलन उभं करू. आणि पुढील 6 महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एनओसी आणि पावती या 2 गोष्टी पूर्णतः 100% संपवणे हेच माझं उद्दिष्ट राहील. आणि त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. कोर्टात जावं लागलं कोर्टात जाऊ, व्हिजिलन्सला जावं लागलं व्हिजिलन्सला जाऊ, कंपन्यांविरोधामध्ये कुठलं आंदोलन करावं लागलं ते आंदोलन आपण करू. पण आपण आपल्या होलसेलर आणि रिटेलर म्हणजेच माझा फार्मसी जिथे जिथे असेल त्या प्रत्येक फील्डला वरती आणण्यासाठी आपण काम करू. जय हिंद, जय फार्मसी.